So, our new topic is lung volumes and lung capacities. लंग व्हॉल्यूम म्हणजे काय आणि लंग्सची कॅपॅसिटी म्हणजे काय, म्हणजे लंग्स किती एअर आतमध्ये साठवू शकतो किंवा किती एअर लंग्सच्या आतमधून बाहेर पडू शकते त्याला आपण म्हणतो लंग व्हॉल्यूम. म्हणजे किती एअर लंग्सच्या आतमध्ये साचू शकते त्याचा व्हॉल्यूम किती त्याला आपण म्हणतो लंग व्हॉल्यूम. आणि लंग कॅपॅसिटीज म्हणजे लंग्सची किती क्षमता आहे की गॅसेस आतमध्ये धरून ठेवण्याची आणि गॅसेस बाहेर काय सोडण्याची. तर मग आता हे आहेत लंग्स व्हॉल्यूम्स अँड लंग्स कॅपॅसिटी. आता याच्यात आपल्याला पाहायचं आहे पहिले लंग व्हॉल्यूममध्ये टायडल व्हॉल्यूम. मग आता टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय, इट इज द अमाऊंट ऑफ एअर विच इज इन्स्पायर ऑर एक्सपायर्ड ड्युरिंग नॉर्मल ब्रिदिंग. जेव्हा तुम्ही नॉर्मल श्वासोश्वास करत असता तेव्हा तुम्ही किती हवा आतमध्ये घेता, किती हवा बाहेर सोडता, किती श्वास आतमध्ये घेता, किती श्वास बाहेर सोडता नॉर्मल ब्रिदिंगच्या वेळेस, त्याला आपण म्हणत असतो टायडल व्हॉल्यूम. नॉर्मली जसं आपण नॉर्मल ब्रिदिंग करतोय सध्या आपण नॉर्मल श्वासोश्वास करतो आहे, तर नॉर्मली जेवढी हवा तुम्ही आत घेता किंवा जेवढी हवा तुम्ही बाहेर सोडता त्यालाच आपण म्हणत असतो टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम काय, इट इज द amount of air, it is the amount of air or volume of air, it is the amount or volume of air which is inspired or expired out during नॉर्मल ब्रीदिंग. आणि टायडल व्हॉल्यूम असतो, टायडल व्हॉल्यूम इज इक्वल टू नियर अबाउट 500 ml. म्हणजे एका इन्स्पिरेशनला, एका इन्हलेशनला, म्हणजे एकदा श्वासात घेतल्यावर 500 ml हवा आतमध्ये येते, किंवा एकदा तुम्ही श्वास बाहेर सोडता, एकदा तुम्ही एक्सपिरेशन करता किंवा एकदा तुम्ही एक्झालेशन करता तेव्हा 500 ml हवा बाहेर जात असते किंवा 500 ml श्वास हा बाहेर जातो. त्यालाच आपण म्हणतो टायडल व्हॉल्यूम. नॉर्मल ब्रिदिंग, ठीक आहे. फास्टही ब्रिदिंग नाही किंवा स्लोही ब्रिदिंग नाही, नॉर्मल ब्रिदिंग, जे आपलं नॉर्मल ब्रिदिंग सुरू असते श्वासोश्वास, ठीक आहे, त्यावेळेस माझा टायडल व्हॉल्यूम. ठीक आहे. दुसरा व्हॉल्यूम आहे आपला इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. मग आता हा व्हॉल्यूम कोणता आहे का, इट इज द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर और इट इज द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज इन्स्पायर ड्युरिंग फोर्स ब्रिदिंग. तुम्ही जेव्हा एकदम जोराचा श्वास घ्याल तेव्हा जेवढी हवा तुम्ही आतमध्ये घ्याल किंवा जेवढा श्वास तुम्ही आतमध्ये घ्याल ड्युरिंग फोर्स ब्रिदिंग, म्हणजे जास्तीत जास्त फोर्स लावून तुम्ही जेव्हा ब्रिदिंग कराल आणि जेवढा श्वास आतमध्ये घ्याल तो जो व्हॉल्यूम आहे लंग्सचा आता त्याला आपण म्हणतो इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. म्हणजेच काय, इट इज द मॅक्झिमम व्हॉल्यूम, इट इज द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर विच इज इन्स्पायर्ड और विच इज इनहेल ड्युरिंग फोर्स ब्रिदिंग. जेव्हा तुम्ही जास्त ताकद लावून श्वास आतमध्ये घेता, ठीक आहे, तेव्हा जेवढी हवा, जेवढा श्वास, जेवढा एअर आतमध्ये येईल तो जो व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूमला आपण म्हणतो इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. आता पहा, इट इज द मॅक्झिमम, इट इज द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर that is inspired किंवा inhaled, that is inhaled during forced breathing. During forced breathing
त्याला आपण म्हणत असतो इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. म्हणजेच काय इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. आता टायडल व्हॉल्यूमला आपण लिहितो PV शॉर्टकट. इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूमला आपण लिहित असतो IRV इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. आणि हा आहे IRV इज इक्वल टू 2000 to 3000 ml. ठीक आहे. हा जो गॅस आहे आपण ml मध्ये मोजतो. ठीक आहे. गॅस आपण मोजत असतो ml मध्ये. मग आता इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम किती आहे? जास्तीत जास्त 2000 ते 3000. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आपण म्हणतो ERV. मग एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे काय? एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजेच जास्तीत जास्त श्वास तुम्ही आत घेतल्यावर जेवढा जास्तीत जास्त श्वास तुम्ही आता बाहेर सोडणार, जेवढी जास्तीत जास्त हवा आता तुम्ही बाहेर सोडणार, जेवढं जास्तीत जास्त एअर जी आतमध्ये आलेली आहे ती फोर्स लावून एकदम ताकद लावून जेव्हा तुम्ही ती बाहेर सोडता, तर तो जो व्हॉल्यूम आहे त्याला आपण म्हणतो एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. म्हणजेच काय? इट इज द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर, इट इज द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर और मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर which is expel out or expire or exhale out of the lungs during forced breathing. Forced breathing मधून जेव्हा तुम्ही ते बाहेर पडता त्याला आपण म्हणत असतो एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. मग पहा काय? इट इज द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर, इट इज द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर that is expired or expel out during forced breathing. फोर्स ब्रिदिंग म्हणजे जेव्हा एकदम ताण लावून जास्तीत जास्त प्रेशर लावून त्याला आपण म्हणत असतो फोर्स ब्रिदिंग. जास्तीत जास्त ताण, जास्तीत जास्त प्रेशर लावून जेव्हा आपण श्वासोश्वास करतो त्याला आपण म्हणत असतो फोर्स ब्रिदिंग. मग तेव्हा जेवढी हवा, जेवढी एअर, जेवढा श्वास तुम्ही बाहेर टाकत आहात त्याला आपण म्हणतो, त्या व्हॉल्यूमला आपण म्हणतो एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. मग आता हा किती आहे पहा, ERV एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम इज, it is 1000 to 1100 ml. ठीक आहे. 1000 ते 1100 ml एवढा आहे हा व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम यांच्यामध्ये फरक काय आहे? टायडल व्हॉल्यूममध्ये आपण म्हटलं की नॉर्मल ब्रिदिंग सुरू असताना जेवढी हवा तुम्ही आतमध्ये घेता किंवा जेवढी हवा तुम्ही बाहेर सोडता, जेवढा श्वास तुम्ही बाहेर सोडता तो किती आहे त्याला आपण म्हणतो टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम आहे 500 ml. रिझर्व व्हॉल्यूम कोणता आहे? तर जेव्हा तुम्ही काय करतात, फोर्सफुल ब्रिदिंग करतात. जेव्हा तुम्ही फोर्सफुल ब्रिदिंग करतात म्हणजे ज्यावेळेस तुमचं ब्रिदिंग फास्ट असते, मग जेवढं मॅक्झिमम फास्ट, एकदम जोरात श्वास आत घेणे, एकदम जोरात श्वास बाहेर सोडणे, एकदम मॅक्झिमम, जेवढा मॅक्झिमम तुम्ही ब्रिदिंग करा तर ते जे फोर्सफुल ब्रिदिंग आहे त्यावेळेस जेवढी हवा तुम्ही आतमध्ये घेता किंवा जेवढा श्वास तुम्ही आतमध्ये घेत आहात ड्युरिंग फोर्स ब्रिदिंग त्याला आपण म्हटलं इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम असून कशाला म्हटलं, जेवढी मॅक्झिमम एअर आपण जेवढं जास्तीत जास्त प्रेशर लावून बाहेर सोडू, जेवढा जास्तीत जास्त श्वास आपण जास्तीत जास्त प्रेशर लावून बाहेर सोडू त्याला आपण म्हटलं एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. तर हे झाले आपले तिन्ही व्हॉल्यूम. त्याचे व्हॅल्यूज पाहून घ्या एकदा. टायडल व्हॉल्यूम 500 ml, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम 2000 to 3000 ml, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम 1000 to 1100 ml. त्यानंतर आपण पाहू डेड स्पेस म्हणजे काय. व्हॉट इज द डेड स्पेस?
जो आपली रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे पहा, रेस्पिरेटरी सिस्टीमचा आपल्याला पार्ट माहिती आहे, ठीक आहे. दिस इज एक्सटर्नल लेअर, नेझल कॅव्हिटीज, इंटरनल लेअर. दिस इज फॅरिंग्स, नेझोफॅरिंग, ओरोफॅरिंग, लॅरिंगोफॅरिंग, लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय अँड दी लंग्स. हे आपल्याला पार्ट माहिती आहे रेस्पिरेटरी सिस्टीमचे. मग आता डेड स्पेस म्हणजे काय, तर नोजपासून कुठपर्यंत, तर ब्रॉन्काय जे आहेत, हे ब्रॉन्काय, राईट ब्रॉन्कस, लेफ्ट ब्रॉन्कस, याचे पुन्हा डिव्हिजन होते. सेकंडरी ब्रॉन्क्युल पुन्हा डिवाइड होतात टर्शरी ब्रॉन्क्युल, किंवा याला म्हणत असतो आपण टर्मिनल ब्रॉन्क्युल, ठीक आहे. मग टर्मिनल ब्रॉन्क्युल जे आहे शेवटचे तिथपर्यंत, ठीक आहे. याच्या खाली काय आहे, अल्विओला आहे. टर्मिनल ब्रॉन्क्युलला अटॅच आहेत अल्विओल. इट इज द पार्ट ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. कुठून कुठपर्यंत, फ्रॉम nose to terminal bronchioles, from nose to the terminal bronchioles, where no gases exchange takes place. Called as dead space. त्याला आपण म्हणतो डेड स्पेस. स्पेस कशाला म्हटलं आपण, की नोजपासून तर टर्मिनल ब्रॉन्क्युलपर्यंत, हा जो पार्ट आहे, हा पार्ट गॅसेज एक्सचेंजमध्ये मदत नाही करत. याच्यामध्ये गॅसेज एक्सचेंज होत नाही. हा फक्त काय करतो, गॅस आतमध्ये वाहून नेण्याचं काम करतो किंवा गॅस आतून बाहेर नेण्याचं काम करतो. फक्त गॅस वाहण्याचं काम करतो, एक्सचेंज नाही करत. एक्सचेंज कुठे घडत असते, अल्विओलायच्या आतमध्ये घडते. मग अल्विओलायच गॅसेस एक्सचेंज करतात, बाकी कोणता पार्ट एक्सचेंज नाही करत गॅसेस. म्हणून हा जो पार्ट आहे फ्रॉम नोज टू द टर्मिनल ब्रॉन्क्युल, याच्यामध्ये गॅसेस एक्सचेंज घडत नाही. मग एवढ्या पार्टला आपण म्हणत असतो डेड स्पेस. आणि या डेड स्पेसमध्ये जेवढी काही हवा शिल्लक राहते, द व्हॉल्यूम ऑफ एअर प्रेझेंट इन द डेड स्पेस इट इज 150 ml. म्हणजेच काय, व्हॉल्यूम ऑफ एअर प्रेझेंट इन डेड स्पेस किती, 150 ml व्हॉल्यूम असतो. रेसिड्युअल व्हॉल्यूम, मग आता रेसिड्युअलचा अर्थ काय, शिल्लक राहिलेला. मग आता जेव्हा तुम्ही एक्सपिरेशन करता, पूर्णपणे हवा बाहेर सोडतात, पूर्णपणे श्वास बाहेर सोडतात, तेव्हा सुद्धा थोडीशी हवा लंग्सच्या आतमध्ये राहते. जेव्हा तुम्ही पूर्णपणे एअर बाहेर सोडत आहात नोजमधून, भरपूर प्रेशर लावून, ठीक आहे, एकदम जास्त प्रेशर लावून तुम्ही लंग्समधली हवा जर बाहेर सोडत आहात, तरीसुद्धा काही हवा या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये राहते शिल्लक. म्हणजे राहिलेली शिल्लक हवा आहे त्याला आपण म्हणतो रेसिड्युअल व्हॉल्यूम. म्हणजेच काय, इट इज दी अमाऊंट ऑफ एअर, अमाऊंट और व्हॉल्यूम ऑफ एअर remains or present inside the lungs and dead space. After maximum expiration. It is the amount of volume of air that is present or remain inside the lungs and dead space after maximum expiration. जास्तीत जास्त हवा, जास्तीत जास्त श्वास तुम्ही बाहेर सोडल्यानंतर सुद्धा जेवढी काही एअर या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये किंवा हा जो एवढा डेड स्पेस आहे याच्यामध्ये शिल्लक राहील किंवा लंग्समध्ये शिल्लक राहील, त्याला आपण म्हणत असतो मॅक्झिमम, त्याला आपण म्हणत असतो रेसिड्युअल व्हॉल्यूम. मग आता पहा रेसिड्युअल व्हॉल्यूम. रेसिड्युअल व्हॉल्यूम काय आहे की इट इज द व्हॉल्यूम ऑफ एअर that remains in the lungs
and dead space after maximum expiration, त्याला आपण म्हणतो रेसिड्युअल व्हॉल्यूम. रेसिड्युअल व्हॉल्यूम असतो 1100 ते 1200 ml, 1100 to 1200 ml. मग आता काय आहे पहा, इट इज द व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट रिमेन्स इन द लंग्स अँड डेड स्पेस आफ्टर मॅक्झिमम एक्सपिरेशन. जास्तीत जास्त एक्सपायर तुम्ही हवा बाहेर केली, जास्तीत जास्त फोर्स लावून, जास्तीत जास्त ताण लावून तुम्ही ज्यावेळेस एअर बाहेर सोडत आहात, श्वास बाहेर सोडत आहात जास्तीत जास्त ताण लावून, तरीसुद्धा काही हवा या डेड स्पेसमध्ये शिल्लक राहते आणि थोडीशी हवा या लंग्समध्ये शिल्लक राहते. म्हणजे शिल्लक राहिलेली हवा आहे तिला आपण म्हणतो रेसिड्युअल व्हॉल्यूम. रेसिड्युअल म्हणजेच काय, शिल्लक राहिलेली. ठीक आहे. मॅक्झिमम हवा तुम्ही बाहेर सोडली आहे, मॅक्झिमम ब्रिदिंग, मॅक्झिमम फोर्स लावून तुम्ही जास्तीत जास्त एअर बाहेर सोडली, जास्तीत जास्त श्वास बाहेर सोडला, तरीसुद्धा काही एअर या लंग्समध्ये राहिली शिल्लक आणि काही एअर या डेड स्पेसमध्ये शिल्लक राहिली. मग ती जी एअर आहे तिला आपण म्हणतो रेसिड्युअल व्हॉल्यूम. इट इज द व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट रिमेन्स इन द लंग्स अँड डेड स्पेस आफ्टर मॅक्झिमम एक्सपिरेशन. मग किती आहे व्हॉल्यूम, तर 1100 ते 1200 ml. तर हा झाला बेसिक कॅपॅसिटी. टोटल लंग कॅपॅसिटी म्हणजे काय, इट इज द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट लंग कॅन होल्ड ड्युरिंग फोर्सफुल और मॅक्झिमम इन्स्पिरेशन. जास्तीत जास्त हवा किती धरून ठेवू शकते लंग्स, त्याला आपण म्हणतो कॅपॅसिटी. कॅपॅसिटी म्हणजे क्षमता. लंग्सची जास्तीत जास्त श्वास धरून ठेवण्याची क्षमता, त्याला आपण म्हणतो लंग कॅपॅसिटी. टोटल लंग कॅपॅसिटी, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट लंग कॅन होल्ड ड्युरिंग मॅक्झिमम इन्स्पिरेशन. जास्तीत जास्त हवा आतमध्ये घेतल्यावर म्हणजे काय, इट इज द मॅक्झिमम व्हॉल्यूम किंवा एअर, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर that lungs can hold after maximum inspiration. मग आता किती आहे ही, टोटल लंग कॅपॅसिटी इज इक्वल टू 5200 टू 5800. ठीक आहे. ही काय आहे, टोटल लंग कॅपॅसिटी. त्याच्यानंतर व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे काय, की इट इज द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर, इट इज द मॅक्झिमम amount of air that lungs breathe out after maximum inspiration. त्याला आपण म्हणतो व्हायटल कॅपॅसिटी. तर जेवढी जास्तीत जास्त हवा लंग्स धरून ठेवलेली हवा बाहेर सोडेल, ब्रीद आउट करेल, केव्हा, आफ्टर मॅक्झिमम इन्स्पिरेशन. ठीक आहे. जास्तीत जास्त श्वास आतमध्ये घेतल्यावर जेवढी जास्तीत जास्त हवा तो बाहेर सोडेल ते काय आहे, व्हायटल कॅपॅसिटी. लंग्सची व्हायटल कॅपॅसिटी, श्वास बाहेर सोडण्याची क्षमता, त्याला आपण म्हणत असतो कॅपॅसिटी, व्हायटल कॅपॅसिटी. मग व्हायटल कॅपॅसिटी इज इक्वल टू टायडल व्हॉल्यूम प्लस इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम प्लस एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. तर व्हायटल कॅपॅसिटी म्हणजेच काय, की टायडल व्हॉल्यूम प्लस इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम प्लस एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, आणि याची व्हॅल्यू आहे 4100 टू 4800 ml, 4100 ते 4800 ml. तर हे झालं आपलं लंग व्हॉल्यूम्स अँड लंग्स